खारीक दळली एवढीच वाळवून मैत्रिणींना. हो का, हे सुंटवड्याचं केलं बारीक. आता ही भाजायचं सगळं. आणि माझा अवतार बघायचा तू. हो का, एवढं दळस तू ना. तू घरी जा, निघित ना, निघ. खाना ना करणार नुसतं नाटकं. अगो 2-4 दिवस गेला. इतकी मळती ना मी त्या गिरणीवरती काय दळायचं म्हणल्यावर. आणि खारक त्याचा तर नादच करायचा. हो का, सगळ्या हातावर ह्याच्यावर उडलंय. हो का, आंघोळच करावं लागतं त्या दिवशी संध्याकाळी. अजून हळद दळायची मला. ही बघा पांढरा शिपत गावून झाला. पांढरा शिपत. पैसा सुखाचा वाटतो माणसाला वाटतं त्यांना काय झालं कामावती. पण जेव्हा स्वतः करायला सुरुवात करेन ना एखादी गोष्ट, तेव्हा झिंजे एकीकडे चिंधे एकीकडे झाल्या का नाही, मग मनाने सरळ होत्या त्या. नाही तर अशा एका जागेवर बसून लई टामाटामा बोलते त्या. असंच झालं तसंच झालं. आणि एवढंच पैसे असतात का, तेवढंच पैसे असतात का. मग जेव्हा स्वतः करायला लागते ते का नाही हातपायन ही झाले चिकाट झाले. दोन्ही हात आहेत तसंच झालेत. हो का, काय केलंय फक्त दळून आली. हां, सोपं नाही. पैसा सुखाचा नसतो मैत्रिणींनो. 6-7 दिवस झाला आजारी. 5 मिनटं झोपून म्हणलं तरी रेस्ट घेतली नाही. 5 मिनटं. धंद्यामध्ये बिझनेसमध्ये ना कारण सांगणारा माणूस आयुष्यात कधी पुढे जात नाही. एकाही ताईसाहेबांना फोन करून सांगितलं नाही की मी आजारी आहे आणि मी तुमची ऑर्डर टाकू शकत नाही. नाही सांगू शकत. पैसे घेतलेले असतात, आपण उपकार करत नाही कोणावर. करतो का, नाही करत उपकार. चला, 5 किलोचा लाडू बांधायच्यात. 3 किलोची लसणाची चटणी करायची. सांडगे भरायच्यात. मिरची पावडर भरायची. हळद 3 किलो दळणार आहे. ती फोडून दिलं ते तो का तिथं हळकुंडे दिसतात का, ती सगळं दळायचंय. सगळं पॅकिंग करायचंय आणि मग कुरिअरला जायचंय. 9 वाजले तरी आज कुरिअरला जावं लागेल. संध्याकाळच्या 9:30 वाजले तरी जावं लागेल. पर्याय नाही. ती तसं दळून घेतलं मैत्रिणींनो. अजून टाका सगळी दळून. अजून टाका. आणि ही खसखस ही आता ह्याच्यात ही बारीक करून घ्यायची. खसखस आणि तीळ एकत्र भाजलं. हे भाजायचं नसतं पिठा. आणि हे असं हो का, कसं असं खाली पालतं बी पडतं. ते तसं भाजून घ्यायचं. येतोय का वासाचा सुगंध. तिळाच्या लाडू सारखं येतं. तिळाच्या लाडू खसखसीचा वास आला का. चव कशाला केली वैसे की आता इथं फोडून घेतला. तिथंच बस. सर माग सर. नाही खात तू गुळ. काडीपिटी माझ्या माग तिथंच होती. तिथं तुमच्या माग ही भाजून घेतलंय. इथं पिस्ता आणि काजू बदाम, सॉरी काजू बदाम हे टाकलेत. ही खसखस आणि तिळे, हा पिस्ता, हा गुळ. आणि तुपाचं कुठे गेलं सांगू बाई, तिकडं तूप. आणि हे केले. अरे सांग तू बाबा. अव ह्यो ना लय खुडी लय. ह्यो काय करतो माहितीये का, शानपणा करतो. शानपणा कचीन का शानपणा. शानपणा केल्यावर काकी कशी मारती. शानपणा केल्यावर कशी दाव एकदा. अगं तशी तसंच पाहिजे. तर असू द्या चला.
आखे गिरण पिवळे झाले मैत्रिणींना. हे दिसतंय का सारं? हो का माझा हात सगळा गाऊन खारकीने आधीच झालं तर पांढरं आणि आता ह्याने अजून पिवळं झालं. एवढी हळद झाली दळून. मला वाटतं अजून एकदा दळावी चाळावी. एवढे लाडू बनवून झाले मैत्रिणींना. हे रात्रीच बनवले होते, आता उघडे ठेवलेत मी. आणि हे एवढे आहेत ना डिंकाचे लाडू बनवले, बघू शकता. आणि आता काय नाही, आता घासायची भांडी चकाचक. अजून लई काम आहे. ही भांडी पडलं तिथं, ही असाच राडा पडलाय. आणि किती वाजले ते पण दाखवते तुम्हाला. आता बरोबर 5:30 वाजत आलं ते. आणि सेट झोपले ते इथं, गणू शेट आराम चाललाय. इथं माझ्या लेकीला म्हणलं मला थोडंसं करू लाग बाई काम, लाग बाई मला करू. आणि मसाला संपलाय मैत्रिणींनो, थोडाच राहिलाय. अर्ध्याचे 2 करू का? हा, अर्ध्याचे 2 कर. ही आहे मिरची पावडर, ही आहे हळद, ही खारीक पावडर एका ताईसाहेबांची होती ती खारीक पावडर आहे. ह्यात मध्ये दादांना, ती बेंगलोरच्या दादांना भाजी द्यायची, ती एवढीच राहिली आहे. दिदाबाई ही भाजी पण पॅकिंग करायची आहे. तिथं हुलगं ठेवल्यात, एका ताईंना द्यायचे तर अर्धा किलो मटकीची डाळ द्यायची. अजून लय कुठं नाही महाग. मी लसूण सुलती बाळा, लसणाची चटणी द्यायची 1.5 किलो. कंटाळा तर लय आलाय मला, पण काय करू आता मी. अजून एवढा दिवस आहे मैत्रिणींना, 5:30 तर वाजलं तर त्या. आता सोलते पटा 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 लसूण. घरपोच यावा. काय काय दिले? तुमची बी दिली का पार्सल? अरे रे तुम्ही तर लय हायला का हुशार. आणि ही पॅकिंग करून कोण द्यायचं होतं? तुमचं अगं ही पॅकिंग भरायचं होतं बाळा. आणि तुम्हाला द्यायचं होतं ना? मला नाही, कुरिअरला द्यायचं होतं. ऐक, मशीनवर पॅकिंग नाही ना केलं. दाखव. पण आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवावं लागेल, गार झाल्याशिवाय तसं. बरं असू दे मग. मग एक बॉक्स मी देणारच नाही त्याचं पैसे. हे कोणाचं आणलंय? तू पण शिल्लक नाही बाई. मशीनचं बी आणायचं म्हणजे तुमची इतकी पार्सल आणल्यात का? अहो बॉक्स इथं तुमचं. हो का हो, काय हो करायचं, माझ्या गाडीवर जागा नसती. हो का कशी काय करते काजल आमची. बरं नाही सगळं घरात, नाही घरात दिदी आहे. त्यात काय खायला आणलंय? मॅगी आणली तिला, ते धरा पैसे. कशाचं ग? कुरिअरचं. किती दिलं? 350. हो, कुरिअरचं पैसे सकट दिलेत बघाय. म्हणजे फुकट घ्यायचं का हो? नाही नेत बाई, पण आता काय करते. असू द्या आता. चला लसूण सोलायचं चाललाय, लसणाची चटणी करायची. एक्सक्यूज मी, डिस्क्यूज मी नाही, एक्सक्यूज मी. बोला. काम करता काय बसले बघा. हे काय आम्ही लसणाला सोलतोय. काय सोलायचंय का? का क्यू लसूण चटणी करायची. तुम्ही लाडू भरा की तोवर मी हे करते. सगळंच भरायच्यात. 1 किलोचं 6 करा, 5 करा. 1 केला या. आणि अर्धा किलोचं काय करायचं, आणि पावशेराचं काय आहे तर तिथं पतं लिहून ठेवलेलं आहे. तर मी लसणाची चटणी करते 2 किलो. बरं येते आणि टाकायला नाही का? मिरची पावडर, धना पावडर, सॉरी मिरची पावडर, हळद, लसणाची चटणी, साडगं, मसाला सगळे 1 किलो करा. ते दादांचं 1 किलो टाकायचं. तर मी लसणाची चटणी करते. नक्की दाखवा सगळ्यांना कसला आहे ते. हो का मैत्रिणींनो, हा डिंकाचा लाडू आहे. डिंकाचा म्हणजे खारी खोबरं, काजू, बदाम, पिस्ता, खसखस, तीळ, तूप. कसला लागतोय? चांगलं लागतं. शेंगदाण्याच्या लाडूपेक्षा वेगळा लागतोय का? मला चवच नाही लागत अहो. मला कळतच नाही कसला लागतो ते. मला सर्दीने वाज बी ये नाही त्याचा. सर्दीमुळे तुला काही कळणार. चला मैत्रिणींनो, हो का अजून एवढा राहिलाय लसूण. कविताने शंकरपाळ्या ही
कापणे दिल्यात मला. तुपातच तळल्यात बाईने माझ्या. माझ्या तोंडाला चव नव्हती. मॅच खाता आणले हो का. भारी लागतात. मसाला ह्यातमध्ये लसूण चटणी, ह्यातमध्ये हे 2 किलो डिंक लाडू 2 आहेत ना. हे डिंक लाडूचं 1 बॉक्स आहे मैत्रिणींनो. हा डिंक लाडूचा 1 बॉक्स आहे. ह्यातमध्ये गाईचं तूप, म्हशीचं तूप आणि ह्यातमध्ये आहेत कापण्या. तर ह्या कापण्या कुठं गेल्या, लिहिलेलं कुठं गेलं. हां, कापण्या ह्या बनवलेल्या आहेत कविताने आपल्या. ताईसाहेब तुम्हाला जर कापण्या आवडल्या ना तर सांगा मला, कविताने बनवलेत. आणि हे जाणारे माझ्या UAच्या ताईसाहेबांना. माझे दादा आले ते बँगलोरला. आणि स्वातीताईची पण शंकरपाळ्या आणि ह्याच्यावरनं पाठवलेत मी. कशावरनं, उरळी कांचनवरनं शंकरपाळ्या ताईसाहेब तुम्हाला येते ना. राशींवरनं पापड येते ना उडदाचे. आणि माझ्या अनिताबाईकडून, माझ्या थोरल्या जावाकडून हे पाठवलं आहे, कुरडया, पापड्या, शाबूस तांदळाच्या पापड्या आणि खारवडं. अर्धा किलोचं करायचं आहे ती 2. आणि आता राहिली ह्यातमध्ये मिरची पावडर, हळद आणि ह्याची भाजी ती गं बाळा. हळद अर्धा किलो. आणि लय उशीर झालाय, 7:30 वाजत आल्या त्या. इकडं पार्सल हे बाकीचे करून ठेवले बघू शकता. हां, सांडगे दि. अयो सांडगं राहिलं की गो. ह्यात बस सगळं बसणारच नाही पप्पा. ह्यातमध्ये ही हरभऱ्याची भाजी. बघू आपण जेवढं बसतंय तेवढं बसू. करते की हे असे सांडगे बसतात का बघू. इथं बसतं एक ही मिरची पावडर बसते का बघू. आणि आता राहिली फक्त ह्यातमध्ये हळद भरायची. हां, बरोबर. हे असं बॉक्स पॅकिंग, हे असा बॉक्स जातोय ओकेमध्ये. आणि हा जाणार आहे माझ्या अमेरिकेच्या ताईसाहेबांना. त्याला वांदे दोरी असते का, चिकटे बसतो ना. मम्मी कुठे, कुठं, हाय हाय हाय, तू कुठं. मी चालली कुरिअरला. अगं पण पप्पा जायचं होतं. धावण्याच्या मागं धावण्याच्या मागं डपड्याच्या मागं तुंतून. इकडे चल. हो सगळं पसारा, परत पसारा. मला जावं लागेल. ते अमेरिकेचं पार्सल. अयो काय बाबा, हे घरात लाईट चुकीचं जागा लावलं. इकडे बघ, इकडे बघ. थांब थांब, काय लावून चालली तुझं. रबर बँडच. बरं असू दे, ते वाटत नाही पण लावलं रबर बँड. नको बाबा, तू जा, खरंच तू जा. आता ही एवढं पॅकिंग केले म्हणल्यावर पतले म्हणल्यावर मी काय दुसरीकडे टाकलं. नको मम्मी तू पुढाकार घे या बाबतीत. नाही तर बँगलोरचं दादा नसतं कुरवड्या, पापड्या, खरावड्या आणि शंकरपाळ्याच घेऊन जाते ना. ती एखादी लेक काय कुठून ग, नाही एखादी लेक काय माहेरावरून सासरी चालली का नाही, मग सगळं कसं आई बांधू तिथे, तसं ही बहीण भावाला सगळं बांधू घेऊन चालली. $1 मध्ये पैसे घेते. आता बहिणीची बहीण अजून गरीब आहे. माझ्याकडे लय आल्या तसं अजून बहीण गरीब आहे. बहिणीकडे एखादी 4 व्हीलर गाडी ही आली होती बहीण मग सगळ्यांना. ह्याला बी त्या बॉक्समध्ये टाकून दे, जाईन आपला. मॅडमला थांबवून घेतलं. वाजले रातच्या किती माहितीये का, 7:45 वाजलेत. 7:30. मॅडमला थांबवले मैत्रिणींनो. इतकी धावपळ करावं लागते ना सकाळपासून ना, घाम येत. आणि आजचं सगळं पार्सल सगळे किचकट होते, छोटे होते. आणि त्या दादांमुळे तुमचा अन्याय नाही होऊन दिला. तुमची पार्सल पण तो पिशवी भरून येते सगळ्यांची पार्सल. हो, ह्यातले इतके लाडू आहेत ना, लय लाडू आहेत. नुसते लाडूचा मसाला आज कुणाचा सुद्धा नाही, फक्त दादांचा आहे अमेरिकेवाले. आज मसाला नाहीच, कोणाचंच नाही. कुणाचाच नाही मसाला. मिरची पावडर असली तर मिरची पावडर, हळद, सांडगे आणि लाडू. नाहीये, मसाला संपलाय. आणि जो आहे तो मी ठुलाय मला 1 किलो. कुणी बी येतं ना नाही.
2-3 किलो ठेवायचं. चमचेचा कुठला ते काय कायची जत्रा वगैरे असतात ना अर्जंट ऑर्डर आणि उद्या बनवते की मी मसाला लगेच. झालं होतं या गोष्टी. बाय बाय, सी यू. झालं कर उशीर बाय झाला. बाय बाय.